श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आपण आपल्या जीवनामध्ये जे काही आहोत ते आपल्या कर्मामुळे, आपण आपल्या कर्मानुसार आपला भविष्य काळ ठरवू शकतो. आता जर योग्य मेहनत घेतली तर भविष्य उज्ज्वल होणारच, पण आळस करत राहिलो तर वाटेला अपयश हे येणारच. एवढंच नाही तर चांगले कर्म केले तर फळही चांगलेच मिळणार आणि वाईट कर्म केले तर फळसुद्धा त्याचप्रमाणे मिळणार. आज आपण या कथेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की चांगल्या कर्माची फळं आपल्याला काय मिळतात आणि वाईट कर्माचे फळं कुठल्या प्रकारे आपल्याला भोगावे लागतात. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओ न टाळता शेवटपर्यंत ऐका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटी स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एक राजा आपल्या राज्यात सुखाने राहत होता. त्याची प्रजासुद्धा सुखी होती. राजाविरोधी कोणत्याही प्रकारची तक्रार जनतेत पाहायला मिळत नव्हती. असेच एक दिवस राजा स्वतःची कुंडली पाहत होता आणि कुंडली पाहता पाहता त्याच्या मनात एक विचार आला, ज्या दिवशी मी जन्म घेतला असेल त्या दिवशी तर या जगात बाकी लोकांनीसुद्धा जन्म घेतलाच असेल, पण बाकीचे लोक माझ्यासारखे राजा का बनले नाहीत. आणि तो या प्रश्नाचा विचार करत बसला. तो अस्वस्थ झाला होता आणि त्याने लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या सर्व मंत्र्यांची सभा बोलवली. राजाचे असे अचानक बोलवणे ऐकून सगळे भयभीत झाले आणि दुसऱ्या दिवशी सभेत लगेच हजर झाले. संपूर्ण सभा मंत्र्यांनी गच्च भरली होती. तेव्हा राजाने त्याच्या मनात उठलेल्या प्रश्नाला सभेत मांडले. त्याने सर्व मंत्र्यांना विचारले की जेव्हा माझा जन्म झाला असेल तेव्हा राज्यात किंवा या जगात बऱ्याच लोकांचा जन्म झाला असेल, मग माझ्या जन्माच्या वेळी जन्म झालेले व्यक्ती राजा का झाले नाहीत. कोणत्याही मंत्र्याजवळ या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तेव्हा सभेतील एक वृद्ध व्यक्तीने राजाला सांगितले की राजन, आपल्या या प्रश्नाचे उत्तर जंगलात एक बाबा राहतात, ते देऊ शकतात. राजाने क्षणाचाही विलंब न करता जंगलात धाव घेतली आणि तो जंगलात त्या बाबाच्या शोधात गेला. बरेच दूर जंगलात गेल्यानंतर त्याला ते बाबा दिसले. ते बाबा कोळसे खात होते, पण त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते, म्हणून तो बाबा जवळ गेला आणि त्याने त्याच्या मनातील प्रश्न बाबांना विचारला. तेव्हा बाबांनी त्याला सांगितले की माझ्याजवळ तुझ्या या प्रश्नाचे उत्तर नाही. हे ऐकून राजा निराश झाला, पण बाबाने त्याला सांगितले की याच जंगलात समोर आणखीन एक बाबा राहतात, त्यांना जाऊन विचार, त्याच्याजवळ तुझ्या प्रश्नाचे उत्तर भेटून जाईल. राजाने लगेच त्या जंगलात समोर दुसरा साधू बाबाच्या शोधात निघाला. जंगलात थोडा पुढे गेल्यानंतर त्याला एक साधू बाबा दिसला. तो साधू बाबा माती खात होता. राजाला पाहून आश्चर्य वाटलं, पण त्याला त्याविषयी काही देणं घेणं नव्हतं. त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते. तो बाबा जवळ गेला आणि त्याने आपला प्रश्न विचारला. तेव्हा त्या बाबाने सुद्धा राजाला हेच सांगितले की या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ नाही, पण तुला जर उत्तर पाहिजे असेल तर शेजारच्या गावात एक विद्वान व्यक्ती राहतो, तो जो सर्व काही जाणतो, त्याच्याजवळ जाऊन हा प्रश्न विचार. तो विद्वान त्याच्या जीवनाचे शेवटचे क्षण जगत आहे. लवकर गेलास तर तुला प्रश्नाचे उत्तर मिळेल. राजाला या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर राग आला होता, पण काय करणार, त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते, म्हणून तो शांत बसला. त्याने जवळच्या गावाकडे धाव घेतली आणि गावात पोहोचला. त्याने गावात त्या व्यक्तीविषयी विचारले. तेव्हा राजाला लोकांनी त्या व्यक्तीजवळ पोहोचवले. तो व्यक्ती खाटेवर पडलेला होता. तेव्हा राजा त्याच्याजवळ गेला आणि त्याला मनातील प्रश्न विचारला. तेव्हा त्या व्यक्तीने राजाला उत्तर देताना सांगितले की मागच्या जन्मात आपण 4 भाऊ होतो आणि चौघे एकदा एका जंगलात रस्ता भटकलो होतो आणि आपल्या जवळील खायाच्या वस्तूसुद्धा संपायला आल्या होत्या. आपल्याजवळ थोडेसे पीठ शिल्लक होते, त्यामध्ये फक्त 4 भाकरी झाल्या होत्या. तेवढ्यात आपल्याजवळ एक भुकेला व्यक्ती आला होता. त्याने आपल्याजवळ अन्नाची मागणी केली होती, पण आपल्यापैकी मोठ्याने त्या व्यक्तीला असे म्हटले की तुला मी ही भाकरी जर दिली तर मी काय कोळसे खाऊ का. तसेच दुसऱ्याने म्हटले की तुला जर मी ही भाकरी दिली तर मी काय माती खाऊ का. मी सुद्धा
त्याला नकारच दिला, परंतु तुम्ही त्याला तुमच्या हिश्श्याची भाकरी खायला दिली होती आणि त्याने तुम्हाला आशीर्वाद देऊन तो तिथून निघून गेला. राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. त्याला कळलं की केलेल्या चांगल्या कर्मामुळे तो आज या ठिकाणी होता. अन्नदानामध्ये एवढं पुण्य आहे की तेवढं पुण्य कुठल्याही दान केल्याने मिळत नाही. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. श्री स्वामी समर्थ. आशा करते की ही कथा तुम्हाला आवडली असेल. अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा. श्री स्वामी समर्थ.